मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भारहा वागवी कोण माथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जरी जरी वणिधेनु आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालकापासी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुराठे विप्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम आहे तू जननी मदीय न कळे अज्ञान मीले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंदन अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म वेथा नमस्कार माझा गुरु एकनाथा श्रीराम समर्थ। सज्जन हो, आपला विषय असा सुरू होता की सद्गुरु चरण सेवा हा कालचा आपला विषय सुरू होता। आणि या भागवत धर्मामध्ये, या भक्तिशास्त्रामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये नाथ महाराज जे काही जीवन जगले किंवा त्यांच्या अत्यंत आवडीचा विषय जो आहे तो म्हणजे सद्गुरू, आणि या सद्गुरूंची चरण सेवा हा विषय प्रतिपादन करताना नाथ महाराज म्हणजे त्यांच्या वाणीला आता इतका गोड असा वेग आलेला आहे की आता सद्गुरूंचं वर्णन करत असताना नाथ महाराज असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्येक ओवीला असं जाणवतं की खरोखर नाथ महाराज ही जगलेले आहेत आणि मगच ते सांगतायत। जसा समर्थांचा ग्रंथराज दासबोध वाचत असताना प्रत्येक ठिकाणी समर्थांनी जो आदेश आपल्याला दिलाय की आत्मप्रचिती हा जो विषय आहे की स्वतःला आलेली अनुभूती, स्वतःला आलेली प्रचिती, प्रत्येक ठिकाणी समर्थांच्या वाङ्मयामध्ये अगदी मनोबोधापासून म्हणजे मनाच्या श्लोकांपासून तर आत्मारामापर्यंत या सगळ्या ग्रंथात आपल्याला समर्थांचं आत्मप्रचितीचं तत्व आपल्याला जसं दिसतं अगदी तसंच नाथ महाराजांच्या बाबतीमध्ये सद्गुरू हा त्यांचा आवडीचा विषय, आणि तो विषय निघाल्यानंतर इतकी भरभरून एक एक ओवी आपल्या समोर ती येते आणि त्या प्रत्येक ओवीमध्ये सद्गुरूंविषयीचं प्रेम, सद्गुरूंच्या सेवेचं महात्म्य, किंबहुना मी असं म्हणेन की नाथ महाराजांसारखा सत्पुरुष आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक पायरीवर नराचा नारायण होत असतानाची प्रत्येक पायरी नाथ महाराजांनी अशी छान आपल्याला उकलून दाखवलेली। म्हणजे आपण साड्या आणायला गेलो की नाही, जावंच लागतं, तर तिथे तो इतके सुंदर असे पदर उघडून दाखवतो, प्रत्येक साडीचे रंग, त्याच्यावरचे ते काय मोर असतील काय असतील ते प्रत्येक साडीला तो छानच म्हणत असतो विकणार। तसं एक 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 या भक्तिशास्त्रातला मुद्दा किंवा त्यातली प्रत्येक पायरी नाथ महाराज इतक्या आत्मीयतेने आणि इतक्या तळमळीने आपल्याला सांगतात की नाथ महाराजांना असं वाटतं की जो म्हणून हा ग्रंथ कोणी भावी काळात वाचेल ना, आणि तो जर या पायरीने गेला तर निश्चितपणे मला जे भगवंताच्या कृपेने, माझ्या सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त झालाय ब्रह्मानंद, तो या प्रत्येक वाचणाऱ्याला मिळेल, तर त्याला कुठे अडचण येऊ नये। आता ज्या क्षेत्रात आम्ही काम करतो ना, तेव्हा असं प्रत्येक टॉपिक शिकवताना, प्रत्येक त्या टॉपिकला मधला सब टॉपिक शिकवताना असं वाटतं की अरे मुलं इथे 100% अडतात, इथे त्यांचे मार्क जातात,
कारण तो कन्सेप्ट त्यांना तिथे कळालेला नाही. तर तो अजून कसा एक्सप्लेन सोप्या भाषेत करता येईल, हा जसा एखादा शिक्षक विचार करून एक एक स्टेप मोकळी करून त्या विद्यार्थ्याला वाचलं की कळावं, ही त्या शिक्षकाची, सामान्य शिक्षकाची आपल्या विद्यार्थ्यांप्रतीची जी भावना आहे सज्जन हो, अगदी तशी किंबहुना त्याही पेक्षा ममत्वाची आणि तळमळीची भावना नाथ महाराजांची आहे सद्गुरु चरण सेवेबद्दल. ते म्हणतात की सद्गुरूंची चरण सेवा किंवा सद्गुरूंची सेवा ही इतकी आनंददायी आहे आणि त्याही पेक्षा आध्यात्मिक क्षेत्रात तुम्हाला त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी इतकी गरजेची आहे. नवे तुमचं काम अगदी थोड्या साधनामध्ये, थोड्या श्रद्धेमध्ये, नाथ महाराज म्हणाले, सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर ती प्राप्त होते. आत्मज्ञानाचा मार्ग, ब्रह्मज्ञानाचा मार्ग फार, तसा म्हटलं तर फार क्लिष्ट आहे. पण जे म्हणून सद्गुरु भक्त होऊन गेले, जे म्हणून संत होऊन गेलेत ना, तर ते आपल्या मागे येणारे भरपूर लोक आहे याचा विचार करत असतात आणि त्या पद्धतीने अजून सांगतात. आपण पाहिलं ना की 12 वर्ष तपश्चर्या त्या टाकळीला समर्थांनी केली. वयाच्या 12व्या वर्षी नारायण जांबेतून निघतो, मराठवाड्यातल्या नाशिक जवळच्या टाकळीला जातो आणि 12 वर्षाचा हा मुलगा रोज सकाळी सूर्योदयापासून तर माध्यान्हापर्यंत जवळपास कमरे इतक्या पाण्यामध्ये उभं राहून 12 वर्ष नामसाधन करतो. समर्थांच्या चरित्रात असं होतं की रोज कमरे इतक्या पाण्यात उभं राहून कमरेखालचा सगळा भाग तळपायांपर्यंतचा पांढरा होऊन गेला होता आणि नामस्मरण करत असताना रोज इतक्या तास मासे, वेगवेगळे जलचर त्यांना चावायचे, लचके तोडायचे. तरीही आईबाबांना सोडून राहिलेला 12 वर्षाचा नारायण आपल्या संकल्पापासून दूर नाही गेला. एवढं सगळं साधन झालं, 13 कोटी जप झाला आणि त्या जपाच्या नंतर प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन झालं. स्वतः रामरायांनी नंतर अनुग्रह दिला आणि या अनुग्रहानंतर समर्थांनी मागून घेतलं की मी एवढं कठीण साधन करू शकलो 13 कोटीचं, पण रामराया येणारा काळ फार कठीण आहे. माणसाची बुद्धी स्थिर राहणारच, आधीच राहत नाही आणि कलियुगात तर राहणारच नाही. त्यांना कनक कांतेमध्येच जास्त आवड असणारे, विषयामध्ये जास्त आवडणारे, नाम घेणारे एका बोटाच्या कांड्यावर जितके असतील तेवढे पण असतील की नाही मला शक्यता कमी वाटते. तर मग त्यांना तू प्राप्त झालाच पाहिजे. म्हणजे जे कोणी 2-5 जण साधन करणारे त्यांच्यासाठी विशेष सवलत समर्थांनी मागून घेतली. ते म्हणाले त्यांना होणार नाही, पण तू मला अभिवचन दे की त्यांचा उद्धार कसा होईल. आणि प्रत्यक्ष रामरायाकडे समर्थांनी आपल्यासाठी म्हणून अभिवचन घेतलं की काही हरकत नाही, म्हणाले तुझ्यासारखं नाही पण 13 कोटी संख्या मात्र होऊ दे. पण त्याच्यामध्ये किती कन्सेशन दिले बघा तुम्ही. वेगवेगळ्या बँकांच्या स्कीम येतात ना की आता नो डॉक्युमेंट, नो अमक, नो तमक, आम्ही लोन देतो. त्यांना धंदा करायचा आहे ना लोनचा, पैसे वाटायचे, त्याच्यातून तुमच्याकडनं घ्यायचंय. तसं तुमच्या माझ्यासाठी समर्थांनी सांगितलं, समर्थांनी अभिवचन घेतलं की बाबा हरकत नाही, 13 कोटी कसाही कर, उठता बसता जाता येता सदा येता जाता म्हटलं ना आपण, की कोणतंही कर्म करत असताना फक्त नामसंख्या टिपून ठेवा आणि 13 कोटी त्याचा जप झाल्यानंतर मी त्याला दर्शन देईल. आणि नवे समर्थांनी तुमच्या माझ्यासाठी सांगितलं, हरकत नाही 13 कोटी करेल तो, पण त्याला सगळेच कन्सेशन दे. झोपल्यात करू दे, गादीवर करू दे, उठून करू दे, बसून करू दे, प्रवासात करू दे, काउंटर घेऊन करू दे, माळ घेऊन करू दे, काहीच नको करू दे. त्याची शंका झाली की तू त्याला जप, मला आश्वासनच दे. आपल्यासाठी त्यांनी करून घेतलं. ही तळमळ संतांची असते की नाही, मला जे साधलं ना, म्हणजे संत सद्गुरू संत महात्मे आपल्यासाठी किती प्रकारचं साधन करून ठेवतात, किती प्रकारच्या योजना करून ठेवतात, जरी येणारा काळ कठीण असला. आणि आपण जर पाहिलं त्रेता, कृत, द्वापार आणि कलियुग या सगळ्या युगांमध्ये सगळ्यात सोपा मार्ग भगवंताच्या प्राप्तीचा फक्त कलियुगामध्ये. म्हणून आपण सगळे इतके भाग्यवान आहोत की आपल्याला भारतामध्ये जन्म दिला.
आपल्याला हिंदू धर्मात जन्म दिला, आपल्याला चांगल्या कुळात जन्म दिला, आपल्याला चांगले सद्गुरू दिले, आपल्याला बद्धतेत ठेवलं नाही, आपल्याला मुमुक्षत्वात ठेवलेलं आहे, आपल्याला सद्गुरू प्राप्त झालेले आहे, आपल्याला नामधारक म्हणून पदवी मिळालेली आहे, नवे नवे आपण नामधारक आहोत. आता या जन्मात उत्तम नाम साधक ते सिद्ध एवढा प्रवास तरी आपला करता झालाच पाहिजे. 60-70% मिळवणारा पोरगा आहे, पण बापाने स्पेशल कोचिंग लावलेलं आहे. अशा पोरांनी जर 60% मार्क घेतले तर त्या स्पेशल कोचिंगचा काही फायदा नाही. तसं तुम्हा आमची आत्ताची कंडिशन आहे, व्यक्तिशः माझी मी जास्त एक्सप्लेन करतोय. सज्जनो, नाथ महाराज आपल्याला काल सांगत होते की सद्गुरूंना मनुष्य म्हणून पाहू नका. कालचा विषय असा होता की नारायण तू प्रल्हादारे, स्वामी जगाचा तू श्रीपती, पण अज्ञानाने जन हे तुझला, पहा किती रे नर म्हणती. नंदूमामा मोहरीलांचा तो अनुभव आपण पाहिला की 5-6 दिवस त्या माणसाने अखंड जप केला. अखंड जपामध्ये की जेवढा झोपला तेवढाच त्या व्यक्तीचा जप. 16-17 वर्षांचा मुलगा, पॉलिटेक्निकचा विद्यार्थी, महाराजांनी सांगितलं की अरे तुला रामाचं दर्शन होईल. नामाचं महात्म्य सांगत असताना आपण तो विषय पुढे येणारच आहे, तो आता सांगत नाही. पण भगवंताचं दर्शन या रूपात व्हावं आणि त्या भगवंताचं दर्शन होत असताना आपले सद्गुरू प्रत्यक्ष विष्णू स्वरूप दिसावेत आणि ते विष्णू स्वरूपाचं दर्शन घेत असताना स्वप्नामध्ये काव्य स्फुरावं आणि ते काव्य पुन्हा उठल्याबरोबर त्यांनी लिहून काढावं आणि त्या काव्यात शेवटी म्हणावं की सद्गुरुनाथा श्री प्रल्हादा दया करा हो मजवरती. आणि मागितलं काय स्वप्नामध्ये की राम नाम नित राहो कंठी, हेच मागणे तुम्हा प्रती. आपल्या सद्गुरूंना नाथ महाराज इथे आपल्याला सांगतायत की सद्गुरूंना तुम्ही मनुष्य समजू नका. त्यांचे चरणकमल तुमच्या चरणकमलांसारखे दिसत असले, त्यांचा देह तुमच्यासारखा दिसत असला, कदाचित तुमचा सद्गुरू तुमच्यासारखा गृहस्थाश्रमी असेल, तुमच्यासारखी लेकरं बाळं त्याला झालेली असतील, पण त्याची आणि तुमची शारीरिक अवस्था दिसताना सारखी असेल तरीही तो अंतरिम परमात्म स्वरूप आहे. त्याच्यामुळे त्याला देहधारी समजू नका. पुढे म्हणाले, अगदी अत्यंत महत्वाचं नाथ महाराज सांगतात की सद्गुरुनाथांना ते परब्रह्म आहेत या भावनेने पाहिलं असता सत्शिष्याची चित्तशुद्धी आपोआप घडून येते. एक सिद्धांत नाथ महाराज सांगतात की माझे सद्गुरू हे परब्रह्म स्वरूप आहे आणि ते परब्रह्म स्वरूप आहे या भावनेने अखंड तुम्ही त्यांनी दिलेलं साधन करत राहा. या साधनाने काय होणार म्हणाले तर तो जो सत्शिष्य आहे, तो जो साधक आहे, तो जो भक्त आहे ना, त्याची चित्तशुद्धी आपोआप होऊन जाते. आता याचं उत्तम उदाहरण काय म्हणाले तर आपण आपल्या परंपरेतच पाहतो की आनंदसागर महाराज असतील, ब्रह्मानंद महाराज असतील, रामानंद महाराज असतील, प्रल्हाद महाराज असतील, या सगळ्या सत्शिष्यांनी आपापल्या सद्गुरूंना अविरतपणे, अखंडपणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्यांना सद्गुरू देहामध्ये लाभले होते. ब्रह्मानंद असतील, आनंदसागर असतील, रामानंद महाराज, या सगळ्यांना ब्रह्मचैतन्य महाराज सगुणामध्ये प्राप्त झाले आणि सगुणात त्यांनी सेवा केलेली. आणि ही सगुणातली सेवा करत असताना कधीही माझे सद्गुरू हे परब्रह्म स्वरूप नाही अशी शंका स्वप्नात सुद्धा त्यांना आलेली नाही. आणि ती शंका कधी न आल्यामुळे हे सगळे सत्शिष्य, यांची चित्तशुद्धी तर त्यांच्यासाठी खूप छोटा भाग होता, चित्तशुद्धी तर जाऊ द्या, पण हे सद्गुरु पदाला पोहोचले आणि सद्गुरु पदाला पोहोचल्यावर देखील आपल्यातलं सत्शिष्यत्व ते कधीही विसरले. आता आपण यातनं नेमकं काय घ्यायचं? आपण काय घ्यायचं तर आपण खऱ्या अर्थाने 60-70-80% नशीबवानच आहोत. आपले सद्गुरू देहात नसल्यामुळे विकल्पाला आपल्याला स्थानच नाही. ही केवढी कृपा आहे त्यांची. आपण जे काही चरित्र वाचतो, आपण जे काही ऐकलेलं आहे, त्या भावनेने त्या लीलांचं चिंतन मनन श्रवण करत असताना आपण जप करतो आणि त्या जपाच्या मुळे, त्या चिंतनामुळे आपल्या मनामध्ये सद्गुरूंची एक सुंदर अशी मूर्ती तयार झालेली की ज्याविषयी आपल्याला फारशा शंका नाहीत. पण होतं काय, जेव्हा केव्हा काहीतरी प्रपंचात गडबड होते, एखादं दुःख आल्यासारखं नुसतं वाटतं किंवा दुःख येतं, त्यावेळेला
आपली सद्गुरूंवरची निष्ठा काय आहे हे सांगण्यासाठी शेजाऱ्या पाजाऱ्याला बोलवायची गरज नाही. आपल्याला कळतं की आपण कोणत्या लेवलला सद्गुरूंच्या निष्ठेच्या बाबतीमध्ये आहोत. थोडंसं काहीतरी हल्ल्यासारखं जर झालं गृहस्थाश्रमामध्ये, आपल्या प्रपंचामध्ये, की लगेच आपली श्रद्धा डळमळत होते. मग तेव्हा कुठे जातं आपलं, की अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज एवढे आपण सगळे लावतो, पण ते म्हणण्यापुरतंच राहतं की नाही आपल्या. हे व्यक्तिशः मी सांगतो की असं होतं. जे आपलं होतं ते आपण मोकळेपणाने सांगू शकतो. तर असं आपलं होतं, असं होता कामा नये. जर तुमचा सद्गुरू परब्रह्म आहे आणि परब्रह्म आहे तर त्यांनी विश्व निर्माण केलंय. तो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. म्हणजे त्याच्या हातात सगळी शक्ती आहे. आपण म्हटलं ना की त्याने सांगितलं की सर्व शक्ती समन्वितः, की सगळ्या शक्ती सद्गुरूंकडे. पण कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे. तुम्हाला पोहणं शिकवायचंय ना, तुम्हाला या जीवनामध्ये चांगलं पोहता यावं म्हणून बाबा थोड्या वेळा हात काढून घेतात. नाका डोळ्यात पाणी गेलं, हातपाय इकडे हलवलं की त्या बाळाला भीती वाटते, त्या लेकराला. पुन्हा बाबा हात देतात. पण ते म्हणले, "अरे याच्याशिवाय तुला पोहता कसं येईल चांगलं?" तसं तुम्हा आम्हाला निर्भयपणे प्रपंच आणि परमार्थ करता यावा. परमार्थाच्या पायरीवर तुम्ही नेहमी पुढे पुढे जावं म्हणून सद्गुरू हा प्रयत्न करतात. नाथ महाराज फार स्पष्टपणे सांगतात की आपले सद्गुरू हे परब्रह्म स्वरूप आहे. हा अभ्यास भक्तांनी करावा, हा अभ्यास साधकांनी करावा. नाथ महाराजांनी इतकं सुंदर सांगितलं, मी तुम्हाला सांगतो ना, की काय काय करावं आपण, नाही का. आपल्या मुलीला लग्नाच्या आधी आई नाही का एक एक स्वयंपाकातला पदार्थ शिकवत असते. साधी पोळी शिकवताना किती सुंदर सूचना मुली आईच देते बघा. पहा बाळ, एवढं पाणी हळूहळू टाक ना. एकदम जास्त पाणी टाकलं तर असं वाटतं की आपल्याला होईल, पण ते खूप पातळ होतं. थोडं टाक, थोडं टाक. ती कंटाळून जाते, तिला 3-3 वेळा पाणी टाकायला नको वाटतं. मग आई सांगते, नाही असं कर, असं कर. एक 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 स्टेप. आणि खरी आई तीच, की 4 पोळ्याच्या चांगल्या पोळ्या काही दिवसांनी मुलीला यायला सुरुवात होते. कंसात आईला आल्या तर. हे जसं प्रपंचात आहे ना, तसं नाथ महाराजांनी एक एक स्टेप, की अरे तुझं अंतःकरण कसं पाहिजे, तू भक्त व्हायचंय ना, तुला चांगलं साधक व्हायचंय ना, इतकं कोणी समजून नाही सांगत. आणि विशेषतः ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे तोच संत हे सांगू शकतो. व्यावहारिक जगामध्ये मी तुम्हाला सांगतो ना, अहो एखादी चांगली गोष्ट मला येऊ द्या, माझ्या कलिगला मला सांगावं वाटत नाही. एखादी चांगली रेसिपी तुमच्याकडे असू द्या, सगळं सांगाल, एक मेक सांगणारच नाही तुम्ही. थोडंसं मोहन घालायचं सांगणारच नाही ते. हे जसं होतं. पण नाथ महाराज नाही. नाथ महाराज आत्मज्ञानी संत महापुरुष आहे. तर तो म्हणतो ना, की नाथ महाराजांनी अगदी पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला अभिवचन दिलं, की मी सांगतो या पद्धतीने जर तुम्ही जाल, म्हणजे हे नाथ भागवताचं खरं जर तुम्ही आचरण केलं ना, तर या नाथ भागवताच्या कथनानी, श्रवणानी तुम्ही 100% मुक्त होऊन जाल. फक्त या मार्गाने चला. आणि हा मार्ग भक्तीचा सांगत असताना नाथ महाराज एक एक गोष्ट अशी सुटी करून सांगतात आपल्याला, की अरे अंतःकरण असं ठेवा की नाही, माझे सद्गुरू परब्रह्म आहे, त्यांनी सांगितलंय ना, आता आपण तेच लक्षात ठेवायचं. म्हणून साधकांनी याच्यातून घ्यावं, की माझे सद्गुरू खरोखर परब्रह्म स्वरूप आहेत. नवे नवे ते आहेतच. हा माझा विश्वास कमी पडतो, तो घट्ट करण्याचं काम या आपल्या सत्संगाच्या माध्यमातून होईल. पुढे म्हणाले, गुरुचरणांवर ज्यांची निस्सीम निष्ठा असते त्यांचे आध्यात्मिक मनोरथ ते म्हणजे सद्गुरू पूर्ण करतात. पहा तुम्ही, आपल्याला फार काही अनुभव असे मी म्हणत नाही. आता ही अतिशय उच्च अवस्था आहे. पण जेव्हा आपण सत्संगामध्ये येतो, उपासनेमध्ये येतो, किंवा जे काही आपल्या सद्गुरूंनी सांगितलेलं साधन नित्यनेमाने करत असतो ना, बऱ्याच वेळेला खरोखर इतक्या विचित्र आणि वेगळ्या वेगळ्या अडचणी या गृहस्थाश्रमामध्ये आपल्याला येतात, की असं वाटतं, अरे माझा रोजचा संकल्प आहे, मग आता कसं काय होणार बाबा. आध्यात्मिक मनोरथ शब्द काय वापरला महाराजांनी, की निस्सीम भक्ती करत असताना आध्यात्मिक मनोरथ ते फार पटकन पुरं करतात. प्रापंचिक पण करतात, प्रापंचिक 10 पैकी 5 करतात, आध्यात्मिक 10 पैकी 10 करतात. म्हणून आपण हे शिकून घ्यावं, की आपल्याला नेमकं रोज काय त्यांच्या समोर मांडायचंय, काय मागायचं. कितीतरी वेळा असे संकल्प, अशा गोष्टी येतात, की आता माझ्या संकल्पामध्ये बाधा येते का, शक्यच नाही आज तर नाथ भागवताला जाणं, अशी वेळ येते. पण ते एवढं सांभाळत ना, फक्त एक महाराज म्हणाले तसं, की या परमार्थाचा प्राण जर काही असेल तर तुमची शुद्ध तळमळ,
तुमची तळमळ प्रामाणिक असेल ना, तर तो इतका धावून येतो, तो तुमच्या सगळी आध्यात्मिक मनोरथ सांगत राहावा. आपली रोजचं एक ऍप्लिकेशन पाहिजे, पण ते गृहस्थाश्रमाचं प्रापंचिक नसता आध्यात्मिक. महाराज नाही, 13 कोटी झाला पाहिजे. संकल्प तर करून घ्या. काय होणार आहे मला सांगा. व्हायचं असेल तर या जन्मात होईल, नसेल व्हायचा तर पुढचा जन्म 13 कोटी राहिलेल्या जपासाठी होईल. संकल्प करायला काय चाललंय? मनाने नुसता संकल्प करून जमणार, ती तळमळ आहे. आणि महाराजांचं एक इतकं सुंदर बोधवचन आहे पहा. महाराज म्हणाले 13 कोटी जपामध्ये, 13 कोटी जपाच्या संकल्पामध्ये त्या 13 कोटी साठीची जी तळमळ आहे ती जास्त महत्वाची. जप तर होईलच हो, पण तळमळ मला 13 कोटी करायचं आहे, माझा आता इतका झालाय. म्हणजे त्या निमित्ताने तुमचं अखंड चिंतन त्या नामाचं आणि नामाबरोबर त्या रूपाचं म्हणजेच त्या परब्रह्माचं अखंड चिंतन जर झालं, काय सांगू तुम्हाला मी. पुढे विषय तो येणारच आहे, पण मला राहवत नाही, तो अलीकडेच येतो आणि मला सांगावं वाटतं. तो म्हणजे सद्गुरु वचनांचं महत्व. सद्गुरु प्रल्हाद महाराजांना एकदा विचारलं की महाराज 13 कोटी जप झाला, मला राम दर्शन देतील का? तर महाराज म्हणाले राम दर्शन देईल, त्यात काय विशेष म्हणाले. पण राम दर्शनापेक्षाही म्हणाले तुला या जन्मात राम होता येईल असं सांगणारा कोणी भेटेल का? तू राम होशील म्हणाले, तू राम. आणि सद्गुरु असत्य कसं बोलतील? केवढा विश्वास आहे. राम दर्शन तर होईल म्हणाले. राम दर्शन किती वेळ घेणार आहेस म्हणाले. ते 15 मिनिटं, 20 मिनिटं, 1 घंटाभर राम तुझ्यासाठी उभा राहील, तू त्याला पाहशील, पुढे काय पाहणार म्हणाले. पण अखंड रामाचं दर्शन, किंबहुना त्या रामाचे सगळे सद्गुण तुझ्यामध्ये येऊन तू रामरूप होशील, होणं शक्य आहे का? निश्चित शक्य आहे. तो विषय पुढे येणारच. पुढे म्हणाले, इतकं सुंदर सुंदर सांगितलं की अशी भक्ती जर तुम्ही कराल, नाथ महाराज म्हणाले अशी भक्ती कराल तर काय होतं म्हणाले, की तो जो भगवंत आहे ना, तो भगवंत अशा भक्तीने त्या संताचं, त्या सद्गुरूंचं, त्या साधकाचं ऐकतो म्हणाले. ऐकतो, खरंच ऐकतो. किती ऐकतो? तर त्या भक्ताच्या संकटाच्या आणि त्याच्या तळमळीच्या पात्रतेवर तयार. मी मागे सांगितलं तुम्हाला की त्या औंधच्या राणीबाई होत्या, राणी होत्या औंधच्या, आणि त्या गोंदवलेकर महाराजांकडे नेहमी यायच्या, त्यांचे चांगले संबंध. आणि त्या एकदा अतिशय उद्विग्न होऊन आल्या आणि म्हणाल्या, आता महाराज तुमच्यापासून काही पडदा लपून नाही, तुम्ही मायबाप आहात, किचन पॉलिटिक्स आयुष्यभरात. एकच वाक्य त्यांनी सांगितलं, जेवढी म्हणून पातक असतील ती सगळी माझ्याकडनं झाली, आणि आता माझा वृद्धापकाळ जवळ आला, पण आता मला मुक्त व्हायचंय महाराज. हे जे मी पाप आयुष्यभर केलं, हे पाप मला झोपू देत नाही. तर म्हणाले, असं करा, रामाच्या पायावर हात ठेवा आणि सांगा की मी पुन्हा असं पाप पुन्हा करणार नाही. म्हणजे आजपर्यंत केलेलं सगळं पाप तो घेईल, बाकीचं पुढचं तो पाहून घेईल म्हणाले. कोण? राम. सांगतायत कोण? थोरले महाराज. आणि म्हणाले, बाई इकडे या. भाऊसाहेब तिथे. भाऊसाहेब म्हणाले, एक ग्लासभर पाणी आणा म्हणाले. आणि त्या राणीबाईंना म्हणाले, हातामध्ये पाणी घ्या आणि माझ्या हातावर सोडा म्हणाले. आणि त्या राणीबाईंनी ते सगळं घेतलं आणि मला सगळं दिलं म्हणून सांगा म्हणाले. ते सगळं पाप त्या राणीने महाराजांच्या हातावर पाण्याच्या रूपाने सोडलं. आणि त्याच्यानंतर राणीबाई निघून गेल्या आणि त्या अर्ध्या तासानंतर पुढचे 3 दिवस महाराजांचं सगळं शरीर काळं पडलं, उष्णतेने, निगेटिव्ह एनर्जीनी. पाप म्हणजे निगेटिव्ह एनर्जी. भाऊसाहेब म्हणाले, इतकं? हो म्हणाले. साधं पाप नाही म्हणाले, राजवाड्यातलं पाप आहे. रामाला सांगितलं. खरे राम कोण होते हे पुन्हा मी सांगायची गरजच नाही. देवाला ऐकावं लागतं, नवे नवे सद्गुरूंचं, संत महात्म्यांचं, अशा सत्शिष्यांचं देव ऐकतो आणि जडमुडांचा उद्धार करतो. पुढे म्हणाले, सद्गुरूंच्या ठिकाणी ब्रह्म भावना ठेवून जे त्यांची सेवा करतात त्यांना देव वश होतो आणि मग सदा सर्वदा
आत्मस्वरूपाचा आनंद त्या सद्भक्तांना मिळत असतो. एवढी एकात्मतेची भावना जेव्हा होते, इतकं प्रेम जेव्हा तुम्ही तुमच्या सद्गुरूंवर करता, तेव्हा सद्गुरू आणि भगवंत, सद्गुरू आणि ते परब्रह्म वेगळं राहू शकत नाही. आणि मग जेव्हा अशा प्रकारची भावना निर्माण होऊन तो सत्शिष्य वागायला सुरुवात करतो, तेव्हा तो आत्मज्ञानी बनतो हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि त्या आत्मानंदात, त्या ब्रह्मानंदात तो अखंड त्याच अवस्थेमध्ये राहतो. पुढे म्हणाले, पुढचं तर फारच सुंदर आहे. देव आणि सद्गुरू भिन्न राहतच नाहीत, पण म्हणाले त्या भगवंताला सद्गुरूंची मर्यादा उल्लंघन करता येत नाही. मागे एक विषय असा आला होता की संत सद्गुरू हे अच्युतात्म भावामध्ये कायम असतात. म्हणजे ते कधीच त्या ब्रह्मानंदापासनं किंवा त्या आत्मज्ञानापासनं च्युत होत नाही, खाली येत नाही. देव होतो म्हणाले. देवामध्ये हे क्वालिफिकेशन नाहीये की जे संतांमध्ये आहे. देवाला देव पण, ब्रह्माला ब्रह्म पण देणारे सद्गुरू संतच असतात. त्यांचा तो अधिकार आहे, पण तो अधिकार देवांकडे नाही. म्हणून देवाला सांगितलेली प्रत्येक गोष्ट म्हणजे सद्गुरूंनी किंवा संतांनी, अर्थात ते संत कोण पाहिजे हाही विचार आपल्या परमार्थशास्त्रामध्ये सांगितलेला आहे की जो ब्रह्मज्ञानी आहे, जो ब्रह्मज्ञानी सत्पुरुष आहे, जो आत्मज्ञानी सत्पुरुष आहे, जो अखंड ब्रह्मानंदामध्ये लीन असतो, पण तो आनंदात तेव्हाच लीन होतो जेव्हा तो ब्रह्मज्ञान मिळवलेला असतो. अशा संतांचं भगवंत ईश्वर ऐकतो. पण माझं ईश्वर ऐकतो ही भावना किंवा हा अहम देहबुद्धी शून्य असल्यामुळे त्या ब्रह्मज्ञानी पुरुषामध्ये नसतो. तर तो ब्रह्मज्ञानी पुरुष, तो संत तुमचा माझा सद्गुरू देवाची मर्यादा, देवाचा पूज्यपणा या जगामध्ये वाढवत असतो. दोन गोष्टी आहेत. मागे ती कथा मी तुम्हाला सांगितली की तो तामिळनाडू दक्षिणेतला माणूस आला, तर त्याला आपले थोरले राम म्हणले की अरे खरा राम गिरवीला गेलाय, मी इथे खोटा राम उभा आहे, असं थोरल्या रामाने त्याला सांगितलं. म्हणजे हे सद्गुरूंचं महात्म्य. आणि सद्गुरू सांगतात की याचा उद्धार कर रामा, तुला हे काम करणं भाग आहे. महाराजांच्या पूर्ण जीवन चरित्रामध्ये, म्हणजे तुम्ही ब्रह्मानंदांचं चरित्र काढा, आनंद सागरांचं काढा, प्रल्हाद महाराजांचं काढा, रामानंद महाराजांचं चरित्र काढा, या सगळ्या चरित्रांमध्ये या सगळ्या संत महात्म्य सद्गुरूंकडे जो जो म्हणून कोणी आला, जडमूड असेल, आपल्या प्रापंचिक अडचणी, प्राणांतिक अडचणी घेऊन आला, तर यातला एकही सत्पुरुष असं कधी म्हणाला नाही की मी तुझी ही समस्या सोडवतो. सोडवली, पण म्हणाले, प्रल्हाद महाराज म्हणायचे, अरे महाराजांच्या कानावर घाल, अरे राम बरं करेल, बरं रामाचं नाम घ्या, तो तुम्हाला याच्यातून सोडवेल. सर्व सत्ता स्वतःकडे असताना, त्याचं ज्ञान स्वतःला असताना सुद्धा सद्गुरू प्रल्हाद महाराज, रामानंद महाराज, ब्रह्मानंद, आनंद सागर, ब्रह्मचैतन्य महाराज सुद्धा असं कधी म्हणाले नाही. आपल्याला ती कथा माहिती आहे की एक दिवस महाराजांना, थोरल्या महाराजांना गोंदवल्यामध्ये एक शिष्य आला आणि तो म्हणाला, महाराज तुम्हाला काळजी कशी लागत नाही हो? म्हणले. ते म्हणाले, नाही लागत बा काळजी. याचं कारण असं आहे म्हणाले की हा बसलेला इथे म्हणाले राम, तो सगळं करतो म्हणाले, मी काहीच करत नाही. नाही म्हणाले, मला काही ते योग्य वाटत नाही. बरं म्हणे, मग आता काय करू? तर त्यांनी पाहिलं की काही स्वयंपाकघरात काही तयारी नाहीये, आपण नुकतेच आलेलो आहोत. मग महाराजांना म्हणलं, मग असं करा, आज सगळ्यांना जेवायला सांगा म्हणाले, गोंदवल्यात गाव भोजन करा. अरे महाराज म्हणाले, जशी रामाची इच्छा म्हणाले, सांगून ये म्हणले गावात सगळ्यांना. आणि तो गेला सगळ्या गावात सांगून, काही तयारी नाही, स्वयंपाकघरात लाकडं सुद्धा नव्हते. महाराजांच्या चरित्रात हा विषय आला की आपला सिद्धांतनाथ महाराज सांगतात की सद्गुरूंची, संतांची आज्ञा देव मोडत नाही. अशी परिस्थिती असताना देखील संत सद्गुरू देवाचा पूज्यपणा वाढवत असतात.
देवाला नित्य आदराच्याच ठिकाणी ठेवतात. हा माझा ऐकतो म्हणून जगाला ते सांगत नाही, हा बघा माझा देव ऐकायला लागला आता या आता वगैरे. हा भाव निर्माणच होत नाही. इतकं तादात्म्य, इतकी एकात्मता त्या भगवंताशी असते. म्हणजे फक्त ते म्हणतात ना आपले एक जिस्म मगर दो जिस्म मगर एक जान है हम, की फक्त राम वेगळा दिसतो इथे मंदिरामध्ये आणि इकडे महाराज दिसतात, पण ते इतके तादात्म्य पावलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना तो भावच निर्माण होत नाही. याची कल्पना आपल्याला नाही करता येणार, कारण आपण इतके द्वैतात आहोत की आपला मुलगा, आपली सून आपल्याला किती आपला म्हणून वाटते, निस्वार्थ प्रेमाच्या पातळीवर बोलतो बरं मी. त्याचं उत्तर आपल्याला माहिती. तो जर चांगला वागला, ती जर चांगली वागली तर ती माझी, तिने जर मला विचारलं नाही तर ती माझी नाही. महाराज म्हणाले, तुम्हाला प्रपंचात तरी निस्वार्थी प्रेम करता येतं का? ते जर करता नाही आलं तर भगवंतावर तुम्ही निस्वार्थ प्रेम कसं करू शकाल? तर विषय असा चालला होता की तो म्हणाला की आता ते काय करायचं बाबा. तर महाराज म्हणाले, असं करा, आता जेवढे आले त्या बरं लोक लगेच जेवायला मंदिरात तयार होते आणि चुलबंद आवतन होतं गोंदवाल्यामध्ये. सगळे आले बसले. बरं काय बसले तर काय, महाराज म्हणाले सगळे जप सुरू करा. तयारी काहीच नाही, गाव सगळं जेवायला बोलवलं. आता काय करावं असा प्रश्न मला पडला, महाराजांना नाही. बरं आता भुका सगळ्यांनाच लागलाय, 12:30-1ची वेळ झाली, भुका सगळ्यांना आता, आणि सगळे बुद्धिमान न गोंदवल्यातले. तर काही माणसं बायका हळूच गेल्या, महाराज आम्हाला काही नाही हो, पण लेकरांना भुका लागल्या. किती छान असतं नाही? म्हणून लेकर बाळ बरोबर पाहिजे केव्हा. त्यांच्या नावाखाली ब्रेड, चहा, बिस्किट काही मागवता येतं प्रवासामध्ये किंवा कुठे असो. तर ते म्हणजे अहो लेकरांना, महाराज म्हणाले थोड्या वेळ नाम घ्या, राम काहीतरी व्यवस्था करेल म्हणाले. आणि 12-12:30 वाजता 2 गाड्या भरून आल्या आणि एका गाडीमध्ये लाकडं आणि बाकीच्या गाडीमध्ये सगळं साहित्य निवडलेल्या भाज्यांसह. आणि तो शेतकरी आला आणि तो म्हणाला, महाराज मी खूप दिवसापूर्वी संकल्प केला होता की मला मुलगा झाल्यानंतर मी गोंदवल्याला जेवू घालेल. बरं त्यानं काही पत्र पाठवा, काही फोन, काही मेसेज, काही व्हॉट्सअप, काही नाही. तो बरोबर त्यावेळेला आला, पटापट चुली पेटल्या, स्वयंपाक झाला. तो माणूस विचारणारा होता, महाराज काळजी. ते म्हणाले, बघ रामाने कसं केलं. महाराज असं म्हणाले नाही, ही माझी सत्ता आहे, पण आपल्या उपास्य देवतेचा, आपल्या रामाचा. ते म्हणे बघ रामाला काळजी आहे रे. म्हणाले तुम्ही नाम घेतलं ना, त्याच्या नामामध्ये काय शक्ती आहे. महाराज असं काहीच म्हणले नाही, तू कसं काय म्हणला मला काळजी नाही, झालं की नाही सत्य, बघ बरं मी कसा निष्काळजी. आपल्यासारखं असतं तर 100% मी तर म्हंटलच असतं, बघा माझं पावर काय. हे अगदी सामान्यपणे येतं बरं का, कारण देहबुद्धी एवढी आहे आपली सगळ्यांची, आपली ती जाणं खरंच कठीण आहे. पण नित्य श्रवणाने, नित्य विचार केल्याने, नित्य चिंतनाने श्रींच्या कृपेने नक्कीच आहे. म्हणून प्रार्थना आणि शरणागती ही खरंच जर शिकायची असेल ना, तर या सत्संगातून आपण ते शिकू. महाराज मी असा आहे पण मला पुढे जायचंय, नाही मला या युनिट टेस्टला एवढे कमी मार्क पडले ना, पुढच्याला मी घेणार. हे जसं शिक्षण घेत असताना आपलं असतं ना, तोच भाव विद्यार्थीपणाचा जर जन्मभर टिकला ना, तर परमार्थात सुद्धा उत्तम प्रगती मनुष्य करू शकतो. तर ते म्हणाले की गुरु देखील देवाला पूज्यपणा आणतो, म्हणून सद्गुरूवर श्रद्धा ठेवणारे तरुण जातात. आपल्याला तरुण जायचंय, निश्चित तरुण जाणार आहेत आपण, पण त्या नावेमध्ये आपल्याला बसणं गरज आहे, ती म्हणजे सत्संगाची आणि नामस्मरणाची. एक सूचना अतिशय स्पष्टपणे जशी एअरपोर्टवर आणि याच्यावर दिली जाते तसे नाथ महाराज देतात की सोंग ढोंग करता कामा नये. महाराजांचा स्पष्ट आदेश आहे, काही नाही केलं तर चालेल पण ढोंग करू नका, भक्तीचं ढोंग करू नका. नाथ महाराज सुद्धा ते सांगतायत की सोंग ढोंग कामाला येत नाही, खरा भाव हा परमार्थामध्ये सगळ्यात कामाला येतो. आणि तो इतका आपल्याला स्पष्ट दिसत असतो की आरशात आपण आपल्याला जितके स्वच्छ आणि ठळक दिसत नाही, इतका आपला भाव किती स्वच्छ आहे हे आपल्याला माहिती. इथे कोणाच्याच प्रमाणपत्राची गरज नाही. कोणी कितीही तुम्हाला काय म्हणा, बाप काय तुमचं भाव, काही नाही. आपल्याला माहित असतं आपला जप किती आहे, आपली श्रद्धा किती आहे, आपण किती हातून पोखरलेलो आहोत विषयानी. हे सगळं ज्याचं त्याला माहित असतं, म्हणून कुणाची निंदा तर करूच नाही. पण महाराज म्हणाले ब्रह्मानंद, जनस्तुती सुद्धा करू नये. प्रत्येकाच्या ठिकाणी भगवंत असल्यामुळे कुणाची निंदा आणि स्तुती पण करू नका.
कारण तो स्तुतीने वर जाऊ शकेल. त्याच्या प्रगतीत अडथळा आणू नका. पुढे म्हणाले, रामानंद महाराजांचं उदाहरण तुमच्यापुढे मी सांगतो की इतकं सगळं मंदिर तयार केलं. म्हणजे 1907 साली आनंद सागरांनी देह ठेवला तेव्हा जालन्याच्या मंदिराचा गाभारा आणि तो ओटा एवढंच होतं. आणि 1907 ला आनंद सागर गेले. 1910 साली रामानंद महाराजांचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर थोरल्या महाराजांनी रामानंद महाराज आणि कृष्णाबाईंना म्हणाले, बाळांनो तुम्ही आता जालन्याच्या राम मंदिरात जा. जाताना रामानंद महाराजांना थोरल्या महाराजांनी सांगितले, बुवा रामाचा सभा मंडपाचं पहा बुवा. तर 1907 ते 27 साली सभा मंडपाचं काम 20 वर्ष रामानंद महाराजांना जालन्याच्या सभा मंडपाच्या कार्यासाठी लागले. 1924 ला काहीतरी बांधकामाची परवानगी मिळाली. या 20 वर्षाच्या काळामध्ये सभामंडप तयार झाला. त्याच्या आधी उपासनेची माणसं तयार झाली, नामस्मरणाची माणसं तयार झाली, सभामंडप झाला, उत्सव सुरू झाला, मोठ्या प्रमाणात उत्सव चालू झाला. इतके लोक नामाला भगवंताच्या रामाच्या लागले. आणि 1930 ला सद्गुरूंनी सांगितलं, म्हणजे वाणीरूप महाराजांचं पत्र आलं की ताबडतोब गोंदवलेला निघून या. या वर्षीच्या 13 कोटीची संकल्प तुम्हाला करायचा आहे. इतकं मंदिर, एवढी माणसं, नितांत श्रद्धा. म्हणजे जेवढी थोरल्या महाराजांवर निष्ठा होती तेवढीच निष्ठा केवळ जालना, औरंगाबाद किंवा मराठवाड्यातल्या विदर्भातल्या लोकांची तर होतीच होती. पण 1913 ला थोरल्या महाराजांनी देह ठेवल्यानंतर 13 ते 1930 पर्यंत, कारण मध्ये 18 साली ब्रह्मानंद महाराज गेले. ब्रह्मानंद महाराज 18 ला जरी गेले, म्हणजे थोरल्या महाराजांनी देह ठेवल्यावर 5 वर्षांनी गेले, पण 1914च्या पुण्यतिथीच्या उत्सवाला ते आल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे पुन्हा ब्रह्मानंद महाराज गोंदवल्यात येऊ शकले नाही. कारण कर्नाटकातलं रामकार्य इतकं प्रमाणात वाढलं होतं आणि एकांतातल्या गप्पांवरून कदाचित थोरल्या महाराजांच्या त्यांच्या ते इकडे आले नसावे. तर त्याच्यानंतर गोंदवलेकर महाराजांच्या या सगळ्या संप्रदायाची आध्यात्मिक जबाबदारी 1930 पर्यंत रामानंद महाराजांनी पाहिली. इतक्या लोकांची श्रद्धा रामानंद महाराजांवर, थोरल्या महाराजांवर इतकी असताना हा माणूस, जालन्याचे लोक पाया पडत होते, रडत होते की महाराज तुम्ही गेल्यावर मंदिराचं कसं होणार, आमचं कसं होणार, आम्हाला मार्गदर्शन करणारा कोण. बरं, रामानंद महाराज काय कमी प्रेमाचा माणूस होता? खरी प्रेमाची, खरी वात्सल्याची, खरी वैराग्याची, विवेकाची मूर्ती जर काही असेल तर रामानंद महाराज. अशा माणसाला हा सगळा परिवार सोडून जाताना लौकिक एक माणूस म्हणून तुम्ही विचार करून पहा की इतके लोक आपल्या मागे आहेत, इतके लोक आपल्यावर प्रेम करतायत, त्या पाशात हा माणूस, हा सत्पुरुष अडकला नाही. एका क्षणात रामाला नमस्कार केला. रामाच्या डोळ्यात पाणी यावं, काय प्रेम असेल. आणि निघून गेले महाराज गोंदवल्याला. पुन्हा आले नाही, कारण देहच ठेवला गोंदवला. सद्गुरूंच्या वचनांवर, सद्गुरूंच्या आज्ञेवर एवढी नितांत श्रद्धा, किती उत्कट प्रेम आपल्या सद्गुरूंवर असावं. का तर तो माझा मायबाप आहे आणि तो परब्रह्म स्वरूप आहे. पुढे म्हणाले, अंतःकरणामध्ये खरं प्रेम, खरी श्रद्धा, खरी निष्ठा असते. केवळ बाहेरून भक्तीचा आव आणता कामा नये, असं नाथ महाराज स्पष्ट सांगतात. असं जर केलं म्हणाले तर, नाथ महाराजांनी तेही सांगितलं की म्हणाले असं सोंगढोंग किंवा लोकांच्यासाठी म्हणून जर तुम्ही भक्ती केली तर गृहस्थाश्रमामध्ये, प्रपंचामध्ये तर तुमची फजिती होईलच म्हणाले, पण या जन्मामध्ये भगवंत प्राप्त होणार नाही, आत्मज्ञान प्राप्त होणार नाही आणि जन्म वाया जाईल. नाथ महाराजांचा शब्द आहे हा. जर सोंगढोंग कराल, अप्रामाणिकपणे तुम्ही राहाल तुमच्या सद्गुरूंशी, तर हा जन्म वाया जाईल. मी तुम्हाला म्हटलं ना की 5-6 वाक्य आहे रामानंद महाराजांची की ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय मरू नये. देह भोगासाठी
असा एक शब्द आधी, केवळ केवळ हा देह केवळ भोगासाठी वापरू नये, उपासनेची लाज वाटता कामा नये. काय आदेश आहेत, काय विचार आहेत. यातली एक तरी गोष्ट आपल्याला या जन्मात साधेल का? चिंतन मनन निधिध्यासन जर असेल ना तर सगळं साधेल. म्हणून ते म्हणाले की असं करू नका. सांगण्याचा उद्देश, ढोंगाने भक्ती कधी जमत नाही. आता याच्यावर महाराज काय सांगतात, म्हणजे जे नाथ भागवतामध्ये ते अजून सोपं करून महाराज सांगितले. महाराज म्हणाले, काही नाही केलं तरी ढोंग, काही नाही केलं तरी चालेल, पण ढोंग करू नका आणि बुवा बनण्याच्या भानगडीत करू नका. कधीच बुवा व्हा म्हणून ते म्हणाले, फार मागे लागू नका म्हणाले बुवा बनायच्या. पुढे म्हणाले, कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका. आणि तिसरं वचन महाराजांचं आहे, अगदी तुम्हाला काहीच करणं नाही, सद्गुरु चरण सेवेच्या अंतर्गत नाथ महाराज जे सांगतात ना तेच महाराज अजून आपल्याला तळमळी नाही सोप्या भाषेमध्ये सांगतात. तुम्ही कसे असा नाम घ्या. याच्या पुढे जाऊन महाराज म्हणाले की तुम्हाला काहीच नाही जमलं तरी हरकत नाही, पण म्हणाले माझा सद्गुरु माझ्या मागे पुढे उभा आहे एवढं तरी विसर. म्हणजे काय, तर मी कोणाचा याची कायम आठवण ठेवा. म्हणजे आपण व्यवहारात वागताना म्हणतो ना की अरे हा अमक्याचा पोरगा, हा अमक्याचा नातू आहे, हा अमक्याचा पोरगा आहे, ही यांची मुलगी, ही त्यांची मुलगी, ही त्यांची सुनबाई. हे जे मागचं बॅनर असतं ना त्या बॅनरला सांभाळण्याचं तरी काम तुम्ही करा. किंबहुना महाराज म्हणाले तेवढ्यानी तरी तुमच्या लक्षात राहील की माझा बाप माझ्या पाठीशी आहे. अजून महाराजांनी किती सोपं करून सांगावं. जे नाथ महाराजांना किंवा जे ऍक्च्युली हे सगळं भगवंतच सांगतोय बरं. मुळात भगवान गोपाल कृष्णांनी स्वतःची भक्ती तुम्ही कशी करा याच्यासाठीचा हा विषय आहे. आणि तो सोपा सोपा करत करत आपण नाथ महाराजांकडे आलो. पुढे म्हणाले, शुद्ध प्रेमा वाचून परमार्थ कधीच हाती लागत. शुद्ध प्रेम की नाही, तिथे सरमिश्रण नाही. साधं आपण भाजी बाजारात गेलो तर 4 वेळा मेथीची भाजी खालून वरून 4 ठिकाणी पाहतो, मग 4 ठिकाणी पैशांचा हिशोब करतो. पण जी चांगली आहे तीच आपण निवडतो. एक दिवसाची भाजी एका वेळेला खायची, तिच्यासाठी एवढी परीक्षा आहे. तर ज्या भगवंतावर आपण प्रेम करणार आहोत ते प्रेम किती विशुद्ध असावं, ते किती क्वालिटीचं असावं. नाथ महाराज म्हणाले ते करा. शुद्ध प्रेमाशिवाय परमार्थ कधीच साधणार नाही. आणि पुढे एक गोष्ट त्यांनी सांगितली की हा जो सद्भाव जो म्हटला जातो ना, तर हा सद्भाव म्हणजे काय म्हणाले, तर भगवंताच्या अस्तित्वाची निसंशय जाणीव. भगवंताच्या अस्तित्वाची निसंशय जाणीव ही सकल साधनांचा मुकुटमणी आहे. नाही तो आहे, ते आहेत. केवढा आधार आहे मला सांगा या गोष्टी. आज मला सांगा, आपल्या सगळ्यांचे प्रपंच शांतपणे डोळे लावून जर पाहिले तर प्रपंचात आपण गाठलेलं यश, याच्यात आपलं कर्तृत्व किती आहे. आज जे काही आनंद आपण उपभोगतो, म्हणजे मी तर म्हटलं ना, महाराज म्हणाले अरे ज्याच्याकडे काहीच नाही त्यांनी सुद्धा दुःखी होऊ नये. कारण एक उत्तम शरीर सर्व दृष्टीनेच चांगलं कार्यरत आहे याची किंमत कशातच. साध्या नी रिप्लेसमेंटची किंमत किती आहे आपल्याला माहिती. बाकीच्या अवयवांचं तर सोडून द्या, केवढी कृपा आहे त्याची. आणि हे सगळं शरीर चालतं आहे ही त्याची केवढी निस्सीम कृपा आहे आपल्यावर. म्हणून नाथ महाराज म्हणतात की अरे सद्भाव म्हणजे तो आहे म्हणण्यामध्येच मीच विस्मरण. महाराज आहेत असं म्हणत असताना किंवा श्रीराम जयराम म्हणत असताना जपाच्या मध्ये काय भूमिका असावी ते जरी म्हणाले की फार सत्य येते की मनोनी नाम अखंड स्मरावे आणि रूप मनी आठवावे. त्यातही रूप आठवताना आपल्या सद्गुरूंचे चरणकमल आठवण्याचा प्रयत्न करावा. ते आठवत नसतात, ते लक्षात ठेवणं, ते डोळ्यासमोर दिसणं हा एक फार मोठा अभ्यास. तुम्हाला पूर्ण सद्गुरू दिसतील, चरणकमल त्यांचे दिसणं फार अवघड. आणि मानस पूजेत सगळ्यात जास्त जर काही अभ्यास करायचा असेल तर तो सद्गुरू चरणांचा. की नाही, डोळे लावले की महाराजांचे चरणकमल पहिले दिसावे. महाराज म्हणाले ना परवाच्या ह्याच्यात
की अरे ही तसबीर महाराजांची का? ते म्हणाले हे चरणकमल महाराजांचे. का? तर वयाच्या 10व्या वर्षी सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी स्वतःच्या 10व्या वर्षी थोरल्या महाराजांना पाहिलं होतं आणि त्यांच्या वयाच्या 70-80व्या वर्षी त्यांना विचारलं तर ते म्हणाले नाही, मला हे चरणकमल जे आहेत हे महाराजांचे आहेत म्हणाले. तसबीर मला काही माहित नाही म्हणाले, पण चरणकमल हे माझ्या सद्गुरूंचे, गोंदवलेकर महाराजांचे आहेत. काय लक्षात ठेवलं असेल बघा, काय कुशाग्र बुद्धिमत्ता असेल आणि काय नित्याचा अभ्यास असेल. बुद्धिमत्तेपेक्षा नित्याचा अभ्यास. म्हणून म्हटलं की आपण घरी आहोत, एकटे आहोत, आपल्या अधिष्ठानासमोर, आपल्या महाराजांसमोर आपण बसलेलो आहोत. तसबीर म्हणायचं नाहीच आहे, फोटो नाहीच आहे, महाराजांसमोर आपण बसलोय, तर 2 मिनिटं पाहावं त्यांच्याकडे, पूर्ण पाहावं, छान त्यांचे चरणकमल पाहावे, पुन्हा डोळे लावून काही वेळ जप करावा, किती वेळ दिसतात ते पाहावे, 5 मणी, 6 मणी, 7 मणी, मन्यांकडे लक्ष न ठेवता महाराजांच्या चरणकमलांकडे लक्ष ठेवून ते चरणकमल माझ्या अंतःकरणात, माझ्या मनश्चक्षुसमोर कसे पक्के राहतील, हा नित्य मानसपूजेचा विषय. आणि ते साधेल का? अभ्यासाने साधेल. कसं साधेल? तर ध्यास हवा. ज्याला जोची ध्यास त्याला त्याची प्राप्त, हे निश्चित आहे. फक्त ध्यास कशाचा ठेवायचा, त्याच्यासाठी ध्येय निश्चिती आवश्यक आहे की माझ्या आयुष्याचं ध्येय काय, मला काय मिळवायचंय. सगळं तर मिळालंच नाही, एक टप्प्याने सगळंच योग्य वेळात योग्य आपल्याला मिळालंय. आता काय मिळवायचं राहिलंय, तर समाधान मिळवायचं राहिलं. मग समाधान मिळवणं हा माझ्या आयुष्याचा ध्येय आहे, हे माझ्या आयुष्याचं गोल आहे, हे माझ्या आयुष्याचं एम आहे. मग त्या प्राप्तीचा मार्ग महाराजांनी इतका सोपा व्यवस्थित आपल्याला सांगितलाय. त्या मार्गाने मी चालतोय की नाही याचं नित्य स्मरण आणि अविरत अभ्यास, अखंडपणे ती चालणारी प्रक्रिया आहे आणि महाराजांना ती अपेक्षित. पुढे म्हणाले त्या भगवंताच्या, आता आपल्यासाठी भगवंत, आपल्यासाठी परब्रह्म कोणतं? साधं सोपं आपले सद्गुरू. ते आहेत का? आपण सगळे भाग्यवान आहोत की आपल्या सगळ्यांना ब्रह्मज्ञानी सत्पुरुष मिळालेले. म्हणून दासबोध एकदा वाचा. वाचा म्हणजे आपण सगळ्यांनी वाचावा. फार सुंदर, इतकं सुंदर समर्थांनी सुद्धा. प्रत्येक महाराज काय म्हणाले की तुम्ही काही, आपल्याला तर आपल्या आपल्या या परंपरेमध्ये 3 ग्रंथ अभ्यासाला दिले. एक दासबोध दिले, ग्रंथराज दासबोध, ज्ञानेश्वर माऊलींचा ज्ञानेश्वरी, आणि तिसरा नाथ भागवत. महाराज म्हणाले यापैकी जो ग्रंथ तुम्हाला आवडेल तो एक घ्या आणि आयुष्यभर त्याच्यावर खऱ्या अर्थाने चिंतन मननाच्या दृष्टीने प्रेम करा की हे मला आचरण करायचंय, मला हे वाचायचंय, मला हे समजून घ्यायचं आणि त्याप्रमाणे आचरण करायचं. एक ग्रंथ घ्या, यापैकी जो आवडेल तो घ्या आणि त्याप्रमाणे कार्य करा. समर्थांच्या याच्यामध्ये इतकं सुंदर त्यांनी दिलंय की सद्गुरू कसा असतो, सद्गुरूंची लक्षणं काय, आणि या लक्षणांव्यतिरिक्त पुन्हा सद्गुरूंची लक्षणं अशी की जी आम्ही वर्णनही केलेली. इतका विशाल सद्गुरू आहे. म्हणून त्याच्या चरणांची सेवा, याचा अर्थ केवळ चरणांचीच नाही, तर सद्गुरूंचं खरी जर सेवा काही असेल तर नाथ महाराज म्हणाले आज्ञापालन. त्यांनी सांगितलेलं दिलेलं साधन मनापासनं करणं, निसंशयपणे करणं, ही खरी सद्गुरूंची सेवा आहे. सद्गुरूंची देहामध्ये सेवा घडणं अवघड आहे. प्रत्येकाला सद्गुरू सगुणात लाभेल सांगता येत नाही. लाभला तरी आपल्याला त्यांचा सहवास किती वेळ राहील माहित नाही, आणि राहिला तरी त्यांच्यावरची निष्ठा आपली कायम टिकेल की नाही हे आपल्या अंतःकरणावर, आपल्या बुद्धीवर, आपल्या अज्ञानावर अवलंबून. मग मार्ग काय तर म्हणाले त्यांनी सांगितलेलं साधन मनापासून करणं. पुढे म्हणाले सद्भावाचं त्यांनी सांगितलं की भगवंताच्या अस्तित्वाची निसंशय निस्सीम जाणीव ही सकल साधनांचा मुकुटमणी म्हणाले. की नाही काही म्हणजे म्हटलं ना तुम्हाला, एक दिवस नाही जप झाला तर हरकत नाही, पण माझे सद्गुरू माझ्या अंतःकरणात, माझ्या हृदयात बसले ना, महाराज आज जप झाला नाही हो, वाईट वाटतंय, याचं तरी अखंड स्मरण आपल्याला राहिलं तरी जप झाल्यासारखं. ही अखंड जाणीव, हे अखंड स्मरण, हे अखंड अनुसंधान, त्याच्यासाठी सद्भावाची गरज. आणि पुढे नाथ महाराज इतक्या मस्त उदाहरण देतात. नाथ महाराज म्हणाले अहो भक्त प्रल्हादाचा भाव किती सुंदर होता. म्हणा केवढं लेकरू मला सांगा, 8-10 वर्षाचा भक्त प्रल्हाद आहे. बाप क्वालिफाईड आहे, हिरण्यकश्यपू. काय क्वालिफिकेशन हिरण्यकश्यपू. अशा बापाच्या पोटी सद्गुरु कृपा काय बघा की कयाधू भक्त प्रल्हादाची आई, कयाधूला नारदांनी अनुग्रह दिला, बाळ पोटात होतं,
7-8 महिन्याचं बाळ पोटात असताना नारदांनी अनुग्रह दिला. तो अनुग्रह ते लेकरांनी ग्रहण केला आणि ओम नमो भगवते वासुदेवाय तेव्हापासून जे सुरू झालं, तर 8-9 वर्षात त्याचं साधन किती झालं. म्हणजे त्याचा जन्म 7, त्याचं वय 7 आणि त्याच्या अनुग्रहाचं त्याच्यापेक्षा 3-4 महिने जास्तच. एवढा जप केलेला त्या 8-9-10 वर्षाच्या लेकराचा सद्भाव किती होता आणि तो कशावर होता. तर जेव्हा तो हिरण्यकशिपू सगळ्या परीक्षा घेऊन त्या राजवाड्यातल्या खांबामध्ये, म्हणजे कोरड्या खांबावर त्याचा भाव होता. कुणाचा? भक्त प्रल्हादाचा. विचार करा, इतक्या छोट्या लेकराच्या मनामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव, की हा खांबामध्ये सुद्धा बाबा आहे बरं तो. अरे कुठे तुझा? तो म्हणले विष्णू भगवान काय म्हणतो म्हणाले तू. ते म्हणले या खांबात आहे. म्हणजे त्या बालकाचा त्या कोरड्या खांबावर जर एवढा विश्वास होता, तर त्या लेकराच्या भावाकरता, त्याच्या सद्भावापोटी भगवंताला खांबामधून, कोरड्या खांबातून प्रगट व्हावं लागलं. महाराजांचं एक सुंदर अभिवचन आहे. महाराज म्हणाले समाधीमध्ये आणि पादुकांमध्ये काही नाही. म्हणाले भक्ताच्या भावामध्ये शक्ती आहे, की त्या समाधीत आणि त्या पादुकांमध्ये ते तेज निर्माण करायचं. लौकिक अर्थाने पाहिलं तर समाधी संगमरवराचीच असते आणि पादुका लाकडाच्या असतात. पण हजारो लोक ज्या भावनेने तिथे नमस्कार करतात, त्या भावाने त्या पादुकांमध्ये त्या समाधीमध्ये ते तेज निर्माण होतं. नाही तर त्या पादुकांमध्ये त्याच्यामध्ये काय. एक संगमरवरी मूर्ती साधी असते, पण त्या त्या भक्ताचा भाव इतका सुंदर आहे. एवढंच कशाला, याचा अनुभव आपल्याला नित्य दरवर्षी येतो. 3 दिवसाच्या महालक्ष्मी आणि 10 दिवसाचा गणपती. घरी आणेपर्यंत 500ला देतो का 300ला देतो का नाही, तो 700लाच म्हणतो. आपण म्हणतो नाही 500ला दे, तो चांगलाच नाही असं म्हणत असतो. घरी येऊन दुसऱ्या दिवशी फक्त प्राणप्रतिष्ठा व्हायचा वेळ. प्राणप्रतिष्ठेच्या आधी गणपतीचे फोटो काढून ठेवा आणि प्राणप्रतिष्ठा झाल्यावर गणपतीचे फोटो तुमच्या घरी तुम्ही काढून ठेवा. हा एकच देश असा आहे आणि हा एकच धर्म असा आहे की जिथे पार्थिव मूर्तीमध्ये प्राण उत्पन्न करण्याची शक्ती या धर्मशास्त्रात आहे आणि इथल्या भक्तांना. लौकिक अर्थाने मातीची गणपतीची मूर्ती असते, पण 11व्या दिवशी तुमच्या माझ्यासारख्या अनेक देह धारण करणाऱ्याच्या प्रत्येकाच्या डोळ्यात ती पाणी आणते. हे त्या 10 दिवसाचं गणपतीचं असलेलं अस्तित्व निर्माण करण्याची शक्ती आपल्या घरातल्या सगळ्या भाविकांच्या मनात. आपल्या घरातलं लेकरू, आई, बाबा सगळे त्या गणपतीवर किती आपण प्रेम करतो. भाव किती. बरं या भावाचा आपल्याला अभ्यास नाही असं नाही. नाथ महाराज म्हणाले हा भाव रोज वाढवत जा. कलेने जसा प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत चंद्र कलेने वाढत जातो, वृद्धिंगत होत जातो, वर्धिष्णू होत जातो ना, तसा आपल्या मनातला भाव हा रोज दिवसागणिक. कारण बहुत आयु गेले राहिले अल्प. आपलं आयुष्य खूप गेलेले सज्जन हो. आता किती राहिलं कोणाला माहित नाही. ब्रह्मानंद महाराजांचं ते मोक्षप्राप्तीचं रहस्य फार सुंदर आहे, फार सुंदर. आयुष्याचा भरोसा नाही म्हणून शक्य तितक्या त्वरेने आणि तळमळीने कृतार्थ होण्याचा प्रयत्न करा असं महाराज सांगतात. किती जीव तोडून त्यांनी सांगितले. एवढा विद्वान माणूस. म्हणून अशी सगळी सद्गुरु वचनं, अशी सगळी संतांची वचनं आपल्याला सज्जनो अंगी करायची. त्याचं मनन चिंतन करून आचरणात आणायचं. हरकत नाही, रोज एक विचार आपण घेऊया आणि त्या विचारावर दिवसभर काम करूया. की महाराजांनी हे सांगितलं, आज आपणच वळण. महाराज म्हणाले आज मौन पाळून पहा. मी काय म्हटलं, आपल्याकडे 365 प्रवचनांचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये खाली वाक्य दिलेले किंवा प्रवचनांमध्ये काही आदेश दिलेले, ते आपण वाचावेत सगळे. आपल्या घरी 4 जण आहेत ना, प्रत्येकाला सांगायचं अरे 1 महिन्याचे चांगले वाक्य काढा बरं शोधून, की जी आपल्याला अप्लाय करायची रोज. अशातली 30-35 वाक्य काढावी आणि रोज आपणच ती पत्त्यांसारखी काढून ठेवून द्यायची आणि रोज एक असं काढायचं. त्यातलं काय, आज मौन पाळावे, आज 3 तास जप करावा, चित्तशुद्धीसाठी रोज संध्याकाळी झोपताना आपण केलेले पुण्यकर्म आणि पापकर्म महाराजांना सांगावी. असं एक वाक्य एका कार्डावर लिहून ठेवायचं. 30 वाक्य तयार करायचे आणि महाराजांसमोर ठेवून द्यायची आणि डोळे लावून काढायचे की आज आपल्याला महाराजांनी काय, आज मौन पाळावे. मौन पाळावे याचा अर्थ फक्त कामापुरतं बोलावं, बाकीचा वेळ नामस्मरण. असं जर केलं ना, तर या एका सद्गुरु वचनांचा परिणाम आपल्या आयुष्यावर इतका सुंदर पडतो. आपण तसं नाही करू शकत, मनाने ठरवून नाही करू शकत. पण एक दिवस जर असा अभ्यास आपण जर केला, माझ्या माहितीप्रमाणे मागे काहीतरी धर्मापुरीकर सरांनी अशी काही वाक्य तयार केली होती, कार्ड केले होते, तसे केले होते की आज आपण याप्रमाणे वागायचं.
तर ते काय सद्गुरू वचनांवर आपली निष्ठा दृढ व्हावी, त्याप्रमाणे आपल्याला आचरता यावं म्हणून असं सांगितलं. पुढचा विषय होता भक्त प्रल्हादाचा झाला. पुढे म्हणाले, सद्गुरू म्हणजे चालते बोलते परब्रह्म आहे. हा विश्वास, ही श्रद्धा नवे नवे या निष्ठेने वागा असते म्हणतात, की आपले सद्गुरू म्हणजे चालतं बोलतं परब्रह्म या पृथ्वी तलावर तुमच्या माझ्यासाठी जन्माला आलं. इथल्या सगळ्या यातना त्यांनी भोगल्या. इथला मान अपमान, विशेषतः अपमान आपल्यासाठी सहन केला आणि आपल्याला ते सद्गुरू म्हणून लाभले. ते सद्गुरू हे चालतं बोलतं परब्रह्म आहे. या विश्वासाने, या निष्ठेने आपल्या सद्गुरूंवर निष्ठा ठेवून वागावं. राहिलेला विषय आपण पुढे उद्या पाहूया. आजची झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करूया.